तर कुरकुरीत सोनेरी खमंग चकली तयार करायची असेल तर भाजणीचं अचूक प्रमाण आणि ती योग्य पद्धतीने चकली करणं महत्त्वाचं असतं. हे जर का प्रमाण चुकलं तर चकली कडक होते, काही वेळेला नरम पडते. तर चकलीची भाजणी तयार करताना काही टीप आपण लक्षात ठेवायच्या असतात, तर त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चकलीची भाजणी तयार करण्याचं पारंपरिक आणि अचूक प्रमाण जर आपण समजून घेतलं आणि ते परफेक्ट गणित जर एकदा जमलं ना, की चकली ही कधीही बिघडणार किंवा फसणार नाही. तर आज आपण हेच प्रमाण बघणार आहोत. अगदी शेवटी मी तुम्हाला ह्याचं परफेक्ट असं प्रमाण लिहून दिलेलं आहे. तर वजनामध्ये आणि वाटीच्या प्रमाणात जर मोजत असाल तर तरीही तेही मी तुम्हाला दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो की ह्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा. तर अगदी रेशनचा किंवा कोणताही जाडा तांदूळ आपण भाजणीची चकली करण्यासाठी इथे वापरू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजणीमध्ये आपण डाळीचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य असणं खूपच गरजेचं आहे, कारण डाळीमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात आणि त्यामुळे चकली काही वेळेला त्यामुळे मऊ पडते. त्यामुळे भाजणी करताना डाळीचं प्रमाण व्यवस्थित मोजून मापून घ्यायचं आहे. आता भाजणी जी आहे ती भाजण्यासाठी नेहमीच आपण जाड बुडाच्या भांड्यामध्ये किंवा बिडाच्या कढईचा वापर केला पाहिजे. त्यानंतर तिसरं म्हणजे चकलीची भाजणी तयार करताना सर्व जिन्नस हलकेसे पुसून घ्यायचे. धुण्याची वगैरे अजिबात इथे आवश्यकता लागत नाही. चकलीची भाजणी तयार करताना त्यामधले सगळे जिन्नस जे आहेत ते हलकेच खमंग असे भाजून घ्यायचे. त्याचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत भाजण्याची चूक इथे करायची नाही आहे. त्यामुळे चकली जी आहे ती त्याची गाळताना तुकडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. भाजणी भाजून झाल्यानंतर ती पूर्णपणे एखाद्या पेपरवरती किंवा एखाद्या पातळ अशा कपड्यावर पसरवून ठेवायची. म्हणजे भाजल्यानंतर गरमी म्हणजे उष्णतेने जर त्याला काही थोडीशी वाफ वगैरे सुटली तर ती पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपल्याला ती दळायला द्यायची आहे. जेव्हा आता आपण ही गिरणीमध्ये दळायला देतो त्यावेळेला गिरणीमध्ये आपण जेव्हा दळायला देताना त्यामध्ये आधी गहू, ज्वारी, बाजरी ह्यावरती ती वाटू नये. त्यामुळे काय होतं, चकलीची चव जी आहे ती बिघडते. तर आता ह्या मी सांगितलेल्या पद्धतीने आणि जर योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही ही भाजणीची चकली बनवलीत तर ती कधीही बिघडणार नाही. त्यामुळे हे प्रमाण जे आहे ते तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला ते शोधायला लागणार नाही आणि हेच प्रमाण वापरून जर तुम्ही चकली बनवली तर ती अगदी परफेक्टच बनणार आहे. कारण हे प्रमाण जे आहे ती पारंपरिक पद्धत आणि प्रमाणसुद्धा अचूक असं दिलेलं आहे. अगदी व्हिडिओच्या शेवटी ह्याचं मी प्रमाण दिलं आहे, तर ते सेव्ह करून ठेवा. म्हणजे नवीन नवीन पद्धती वापरून तुमची चकली ह्यापुढे कधीच सुद्धा बिघडणार नाही.